गेल्या काही दिवसांपासून कथावाचक अनिरुद्धाचार्य आपल्या विधानांमुळे चर्चेत आहेत। अनिरुद्धाचार्य यांनी मुलींना वेश्या असं म्हणत वादग्रस्त विधान केलंय। त्यामुळे आता अनिरुद्धाचार्य यांच्या विरोधात आवाज उठवला जातोय। अशातच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी अनिरुद्धाचार्य यांच्यावर सडकून टीका केली आहे। अशा लोकांना गुरु म्हणणे थांबवलं पाहिजे असं रामदेव बाबा यांनी म्हटलंय। बाबा रामदेव म्हणालेत की सनातन धर्माचे गुरु किंवा संन्यासी ते आहेत ज्यांनी देशासाठी उद्योग, आरोग्य, शिक्षण यामध्ये योगदान दिले, ज्याचे भारताला भारत बनवण्यात कोणतेही योगदान नाही। जो मूर्खपणे बोलत आहे तो सनातन धर्माचा गुरु असूच शकत नाही। आपण अशा लोकांना गुरु म्हणून घेणे बंद करायला पाहिजे। अनिरुद्धाचार्य यांच्या मुलींच्या चारित्र्याबद्दल विधानावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकाचे आचरण चांगले असले पाहिजे। कोणत्याही वर्गाला लक्ष्य करणे आणि अश्लील गोष्टींबद्दल बोलणे हे स्वतःच एक अश्लीलता आहे। कोणताही सुसंस्कृत माणूस अशा प्रकारचे विधान करू शकत नाही। सामान्य लोकांनीही अश्लील गोष्टींबद्दल बोलू नये, कोणावरही टीका करू नये, एखाद्या विषयी वाईट बोलणे खूप चुकीचे आहे असंही रामदेव बाबा म्हणाले आहेत।